नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। आज एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की बरेच दिवसांनी रुपया वधारला। तर हे कशामुळे झालं? तर MSCIच्या रिबॅलन्सिंगमुळे डॉलरची आवक वाढली। HDFC बँकेमध्ये मोठा ट्रेड झाला आणि डॉलरची आवक वाढली की आपोआप रुपयाचं घसरणं थांबतं। आज HDFC रेकॉर्ड हायला पोहोचला। LTI माइंडट्रीने मायक्रोसॉफ्ट बरोबर कोलॅबोरेशन केलं। पेटीएमने UPI लाईट ऑटो टॉपअप हे स्मॉल पेमेंटसाठी रोल आउट केलं। महाराष्ट्राच्या निवडणुकांमुळे एकंदरीतच मार्केट 3000 पॉईंट जवळजवळ तेजीत गेलं। आज सरकारी कंपन्यांचे शेअर तेजीत होते। S&P म्हणजे स्टँडर्ड अँड पुअर यांनी भारती एअरटेलचा आउटलुक पॉझिटिव्ह केला आणि BBB- हे रेटिंग कायम केलं। RILला सिटीने अपग्रेड केलं, त्यामुळे आज RILचा शेअर पण तेजीत होता। व्होडाफोनने मात्र 350 कोटींची बँक गॅरंटी दिली नाही। टिप्स म्युझिक हाही शेअर आज तेजीत होता। टिप्स म्युझिकने म्युझिक रीच वाढवण्यासाठी म्हणजेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी टिकटॉक बरोबर भागीदारी केली। HG इन्फ्रा यांना NTPC कडून 1110 कोटीची ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर तेजीत होता। स्वान एनर्जीने ट्रम्प ऑफशोर आणि रिलायन्स नावल यांचं अमॅलगमेशन करणार असं जाहीर केलं, त्यामुळे स्वान एनर्जीचा शेअर तेजीत होता। मिथेन रिड्युसिंग सप्लिमेंटसाठी CH4 ग्लोबल बरोबर UPLने करार केला। ITCच्या मॅनेजमेंटने सांगितलं की 200 पेक्षा जास्त हॉटेल आम्ही सुरू करणार आहोत। सध्या 140 हॉटेल्स आहेत, 44 हॉटेल उघडण्याचं काम चालू आहे। BDL पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चरच्या निर्यातीला सुरुवात झाली म्हणून BDLचा शेअर आज तेजीत होता। HDFC बँकेमध्ये आज मोठा ट्रेड झाला। 8795 कोटीचा ट्रेड झाला। KEC इंटरनॅशनलला आज 1114 कोटींची ऑर्डर मिळाली। आज एकच गोष्ट झाली की रिअल इस्टेटचे शेअर तेजीत होते। रिअल इस्टेटच्या शेअर बरोबरच जे मुंबई क्षेत्रामध्ये जास्त बांधकामं करतात अशा कंपन्यांचे शेअरचा त्यामध्ये समावेश होता। आणि मार्केट काय शोधत होतं, आता काय होणार आहे, म्हणजे विचार कसा करायचा आपण। महिला किंवा लाडली बहीण योजनेखाली 2100 रुपये आम्ही निवडून आलो तर देऊ असं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आता 1500च्या जागी 2100 रुपये मिळू लागते।
तर त्या दृष्टीने मार्केट असं लक्ष देत आहे की हे जे पैसे महिलांना मिळतील तर महिलांचा खर्च करण्याचा दृष्टिकोन काय असतो की बाबा त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात आणि त्या जर घरात नसतील तर त्या बाबा 4 महिन्याचे पैसे आपण एकत्र साठवून ती वस्तू घेऊया का, किंवा मुलांना काही घेऊन देऊया का, की पुष्कळ दिवसात आपण जर प्रवास केला नसेल तर छोट्या छोट्या प्रवासाला जाऊया का, आणि त्या संबंधातले शेअर वाढतायत का हे बघायला हवं. म्हणजे आपल्या मुलांना शूज नसतील तर शूज घेऊन देत आहेत का. साधारण एक महिलांची प्रवृत्ती अशी असते की आपल्या संसारामध्ये जे जे काही कमी पडत आहे ते खरेदी करण्याची, आणि त्या दृष्टीने मार्केट आता लक्ष देईल की अशा कंपन्यांचे विक्री वाढती आहे का, काय होत आहे याकडे मार्केटचं अधिक लक्ष असेल. म्हणजे कुकर वगैरे बनवणाऱ्या कंपन्या, मायक्रोवेव्ह, कुकर, मिक्सर अशा सगळ्या, किंवा बिकाजी फूड्स म्हणजे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, म्हणजे जे त्यांना पैसे मिळतील ते मी मुलांना अधिक सुखी ठेवीन का, माझ्या संसारात ज्या गोष्टी नाही आहेत त्या खरेदी करेन का, अशा एकंदर कन्झम्पशन पॅटर्नकडे त्यांचं लक्ष असेल. म्हणजे कोणाकडे समजा कम्प्युटर नाही आहे, कोणाकडे टी व्ही नाही आहे, तर आपण या गोष्टी खरेदी केल्या, एक बाबा 4 महिन्याचे पैसे साठवले तर मला ही वस्तू घेता येईल, तर अशा कंपन्यांची विक्री वाढते का हे बघत राहतील. आणि जर त्यांना असं आढळलं की या कंपन्यांची विक्री वाढती आहे किंवा या कंपन्यांच्या शेअरमधलं व्हॉल्यूम वाढत आहे तर मात्र त्या कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याकडे लोकांचा कल असेल, आणि त्या दृष्टीने तुम्ही पण लक्ष द्या. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.